राम समर्थ अध्याय क्रमांक 140 140 श्रीराम. कथा तर सुंदर होती आणि अर्थात शुकमुनींनी ही कथा सांगितली. परीक्षित राजाने ऐकली. परीक्षित राजाला कथा खूप आवडली आणि परीक्षित राजा म्हणाला की महाराज, अजूनही काही मला गोष्टी ऐकायच्या आहेत. ते म्हणाले, नक्कीच तुला सांगणार आहे. भागवतच सांगतोय तुला, मी ऐकतच राहतो. आणि मग पुढे त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याने असं सांगितलं की यदुवंशी जे होते राजकुमार, जसं सांब होता, प्रद्युम्न होता, चारुभानू होता, गद होता, हे सगळे राजकुमार एक दिवस वनामध्ये गेले फिरायला, शिकार करायला. क्षत्रियांना हे सगळं करायला आवडायचं. वनामध्ये बरेच आतमध्ये गेले, भरपूर फिरले आणि नंतर त्यांना तहान लागली. तहान लागल्यावर त्यांनी पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पाण्याचा शोध घेता 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 त्यांना एका ठिकाणी विहीर दिसली. ते म्हटले, चला बरं झालं, आपलं काम झालं, आपण जलप्राशन करूया. विहिरीजवळ गेले आणि ते विहिरीत वाकले आणि बघतात तो काय आतमध्ये एक अतिशय महाकाय असा एक सरडा आतमध्ये होता. महाकाय म्हणजे त्याचं वर्णन असं आहे की ती मुळात ती विहीर म्हणल्यावर आपल्याला एक डोळ्यासमोर येते तशी नव्हती ती. कारण तो सरडा जो आतमध्ये होता तोच महाकाय होता. त्याचं त्याने असं वर्णन केलं की पर्वताच्या आकाराचा सरडा होता. म्हटल्यावरती त्या आकाराचा सरडा समावणारी विहीर किती मोठी असेल विचार करा. आपण तलावच म्हणायला हरकत नाही. हो, म्हणजे आता महाकाय म्हणजे तलावसुद्धा लहानच झाला. पर्वता एवढा आकार म्हणल्यावरती तलावसुद्धा छोटा झाला. समुद्रासारखा असणारी विहीर होती ती, असं वर्णन आलं आहे. तर अशा प्रकारे हा एक अतिप्रचंड असा सरडा जो होतो त्या ठिकाणी विहिरीत त्यांना दिसला. त्याने जरा आश्चर्य वाटलं की बाबा, इतका प्रचंड सरडा कसा का असू शकतो. अर्थात ह्या सगळ्या राजकुमारांनी त्याची दया पाहिली. म्हणाले, अरे आपण याला पाण्यातून बाहेर काढूया. आणि मग त्यांनी बराच प्रयत्न केला. बरेच प्रयत्न त्यांच्या परीने केले. त्यांनी अनेक प्रकारच्या दोऱ्या घेतल्या, आत टाकले, त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, खेचण्याचा प्रयत्न, बरेच प्रयत्न केले. पण अर्थात त्यांना ते काही जमलं नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की आता ही गोष्ट आपण एकच कृष्णानं सांगितली पाहिजे, तेच काहीतरी करू शकतील. हा, ते कृष्णाकडे आले. अर्थात अशीच गोष्ट आपण महाभारतामध्ये ऐकलेली आहे का. सिमिलर गोष्ट काय होती की कौरव आणि पांडव जे लहान होते तेव्हा ते विटी दांडू खेळत होते, अशी कथा आहे. आणि विटी दांडू खेळताना विटी जी आहे ती उडून पडते विहिरीमध्ये आणि विहिरीत पडलेली विटी बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न ते करत असतात, पण ती बाहेर काढता येत नसते. आणि अशा वेळेस सगळे ते पांडव आणि कौरव एकत्र येऊन प्रयत्न करतात, पण एकाला विटीसुद्धा बाहेर काढता येत नाही. आणि तेव्हा तिकडे द्रोणाचार्य येतात आणि द्रोणाचार्य म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करता आहात. ते म्हणाले, आम्ही कुरुवंशीय राजकुमार आहोत आणि आम्ही ही विटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणे, का तुम्हाला इतका वेळ लागावा, एकाला पण काढता येत नाही का. म्हणे, नाही, कसं काढणार आम्ही. म्हणे, मग तुम्ही काय शिकलात, तुम्ही काय शिक्षण घेतलं, धनुर्विद्या काय तुम्ही शिकलात, तुम्हाला ही विटी काढता येत नाही. म्हणे, कशी काढणार, खूप प्रयत्न करतो आम्ही. आणि आत्ता मी काढतो. आणि द्रोणाचार्याने एक बाण फक्त घेतला आणि सोडला आणि दुसऱ्या क्षणी तो बाण गेला आणि त्या बाणाला चिटकून ती विटी बाहेर आली एका क्षणात. आणि कौरवाला त्या दिली, पांडवांना दिली. म्हणजे ही काय तुमची विटी, चालू करा खेळ. कौरव पांडवांनी विटी घेतली, खेळ सुरू ठेवला. नंतर यथावका जेव्हा ते घरी गेले त्यावेळेस त्यांचं तसं काही विशेष भांडण नव्हतं, लक्षात ठेवा, लहान होते खूपच. तर ते जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांनी ही सगळी कथा धृतराष्ट्राला आणि भीष्माचार्यांना सांगितली की अशा प्रकारे आमची विटी पडली होती, आम्हाला काढता येत नव्हती. आणि एक ब्राह्मण तिथे आला आणि त्या ब्राह्मणाने एक बाण घेतला आणि त्या बाणाने फक्त त्याने ती विटी लिलया बाहेर काढली. कोण आहे ते आम्हाला माहीत नाही, पण अद्भुत गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. इतकंच नव्हे तर ते
ती जी व्यक्ती होती ब्राह्मण, ती हेही म्हणाले की तुम्ही कुठल्या कुलातले आहात आणि काय आहात, आणि आम्हाला ते हेही म्हणले की तुम्ही अशी कशी विद्या शिकलात, काय तुम्हाला येते, धनुर्विद्या तुम्हाला येत नाही, तुम्ही क्षत्रिय आहात ना, असं पण ते म्हणाले. आणि त्यांनी ती विटी काढून दाखवली. अद्भुत गोष्ट आम्हाला वाटली, म्हणून आम्हाला ही आपल्याला सांगायची इच्छा आहे. धृतराष्ट्राने ऐकलं, परंतु जोडीला ऐकत होते भीष्माचार्य. भीष्माचार्याने ऐकल्याबरोबर त्याने लक्षात आलं की ही असं गोष्ट करणारी व्यक्ती सामान्य असू शकत नाही, ही असामान्य विद्या आहे. आणि ही असामान्य विद्या असणारी व्यक्तीसुद्धा नक्की असामान्य आहे. आणि म्हणून या व्यक्तीला आपण बोलवणं जरुरी आहे. अशा प्रकारचीच व्यक्ती आपल्या कुरुकुलासाठी गुरु म्हणून हवी आहे. आणि त्यांनी लगेच आदरपूर्वक जे आहे ते द्रोणाचार्यांना निरोप पाठवला आणि त्यांना विनंती केली दूत पाठवून की आचार्य, त्या दूताने सांगितले की आचार्य, मी कुरुवंशाकडून आलेलो आहे, मला भीष्माचार्यांनी इथे पाठवलं आहे, धृतराष्ट्र राजे आहेत, त्यांनी असा निरोप आपल्याला दिला की कुरुवंशाला एका चांगल्या गुरुची गरज आहे, आणि म्हणून आपल्याला अशी विनंती की आपण हे पद स्वीकारावं. आणि या संदर्भात आपल्याशी बोलायसाठी भीष्माचार्यांनी तातांनी आपल्याला बोलवले, तरी कृपा करून आपण यावं ही विनंती. अशा प्रकारचा निरोप त्या दूतांनी दिला आणि अर्थात द्रोणाचार्याने ते ऐकलं आणि त्याप्रमाणे ते कुरूंकडे आले. आणि कुरूंकडे आल्यावरती भीष्माचार्यांनी अजिबात वेळ न दवडता आचार्यांना रीतसर विनंती केली की महाराज, गुरुजी, आचार्य, की आमच्या कुलाला तुमच्यासारख्या एका आचार्याची गरज आहे की जो सर्व प्रकारची विद्या माझ्या या राजकुमारांना शिकवू शकेल. आणि म्हणून हे जी जागा ही रिकामी आहे, ती रिक्त आहे, ती आपण भरावी. कुरूंचे गुरु म्हणून आपण हे पद स्वीकारावं अशी विनंती भीष्माचार्यांनी केली. आणि द्रोणाचार्यांनी सुद्धा अजिबात वेळ न दवडता त्याला होकार दिला. कारण द्रोणाचार्याने सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टीची गरज होती, कारण ते विपन्न होते. द्रोणाचार्यांचा इतिहास अतिशय खराब आहे. खराब म्हणजे ते अतिशय गरीब होते. त्यांच्या मुलाला दूध देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. ते पिठामध्ये त्यांची जी हे होती, ती पत्नी पिठामध्ये पाणी टाकायची आणि ते दूध म्हणून त्याला पाजायची, अश्वत्थाम्याला, अशी कथा आहे. इतके ते गरीब होते आणि त्यांच्याकडे इतकी विद्या होती तरीसुद्धा. आणि म्हणून त्यांची पत्नी नेहमी म्हणायची की तुमच्याकडे इतकी विद्या आहे, पण त्याचा काय उपयोग आहे, तुम्हाला यातून धन काहीच मिळत नाही, अशा प्रकारचे ते नेहमी म्हणायचे. आणि दैवाने ही संधी दिली त्यांना की कुरूसारख्या एवढ्या मोठ्या राजघराण्यात त्यांना गुरु म्हणून त्यांनी बोलवलं होतं. आणि म्हणून त्यांनी वेळ न दवडता हे पद स्वीकारलं आणि कौरव आणि पांडवांचे ते गुरु बनले. आणि अर्थात त्यानंतर त्यांचं दारिद्र्य नष्ट झालं. त्यांचं कुलगुरुपद पद स्वीकारल्यावरती अर्थात त्यांना राहण्या चांगल्यासाठी चांगला वाडा मिळाला, सगळं काही मिळालं. काय मिळालं नाही विचारा, सगळं मिळालं. आणि मानाचं स्थान पण मिळालं. अशा प्रकारे द्रोणाचार्यांचं दारिद्र्य गेलं, पण त्याचं कारण म्हणजे त्यांची विद्या. अद्वितीय अशी धनुर्धारी ते होते. आणि शेवटी म्हणतात ना की हिऱ्याची परख ही रत्नपारखेलाच असते, तसं त्यांची जी विद्या होती त्याची जाण भीष्माचार्यांना होती, कारण ते स्वतः एक अतुलनीय असे धनुर्धारी होते. आणि म्हणून त्यांना हे माहीत होतं की ही व्यक्तीच आपल्या कुलासाठी योग्य असेल, आणि म्हणून त्यांनी त्यांना निवडलं. थोडीशी सिमिलर ही गोष्ट आहे, खूप नाही आहे. परंतु तेव्हा सरडा या ठिकाणी पडला आणि त्या कथेमध्ये विटी पडली होती विहिरीमध्ये, जी त्यांना काढता येत नव्हती. इथे सरडा पडला आहे. आणि सरडा पडल्यावर इथेही राजकुमारच आहेत, सगळे सगळे यादव वंशीच आहेत. आणि अर्थात त्यांनी खूप प्रयत्न केले, पण सरडा बाहेर काढता येत नव्हता, कारण तो महाकाय होता. आणि मग त्यांनी जाऊन अर्थात कृष्णाला सांगितलं की असं असं घडलेलं आहे, असं असं आहे, हा सरडा पडलेला आहे, महाकाय आहे, त्याला खूप काही काढायची इच्छा आहे, पण आम्हाला काढता येत नाही.
अर्थात कृष्ण तिथे आले आणि कृष्णाने बघितलं आणि आपला डावा हात त्याने विहिरीत सोडला. बघा विहीर किती मोठी असेल, पण त्याने डावा हात आतमध्ये टाकला आणि त्या डाव्या हाताने तो महाकाय सरडा उचलला आणि बाहेर ठेवला. काय अद्भुत गोष्ट आहे बघा. आणि दुसरी अद्भुत गोष्ट अशी घडली की श्रीकृष्णाच्या करकमलाचा जेव्हा स्पर्श त्या सरड्याला झाला, दुसऱ्या क्षणी सरडा जेव्हा जमिनीवर ठेवला गेला, त्या सरड्याच्या जागी एका स्वर्गीय देवता त्या ठिकाणी प्रगट झाली. अतिशय तेजस्वी अशी एक देवता तिकडे प्रसन्न झाली. त्याचं शरीर जे होते ते एखाद्या सोन्यासारखं चमकत होतं. त्याच्या शरीरावर सगळे सुंदर वस्त्र होते, अलंकार होते, फुलं होती अंगावर आणि अतिशय दिव्य असा हा पुरुष दिसत होता. अर्थात सगळी लोक जी तिथे होती ती बघून चकित झाली की काय हे चालू आहे. आत्ता सरडा होता आणि आत्ता हा दिव्य पुरुष कसा काय आला, काय झालं. अर्थात हे कुतूहल इतरांना होतं, श्रीकृष्णाला असण्याचा प्रश्न येत नाही. श्रीकृष्ण तर सर्वज्ञ होते, त्यांना नव्हतं, पण त्यांना माहीत होतं की इतरांना भरपूर काही या गोष्टीची उत्सुकता आहे की हे काय आहे जाणून घ्यायची. आणि म्हणून इतरांना समजण्यासाठी त्यांनी प्रश्न विचारला की अहो महाराज, अहो महाभागा, तुम्ही कोण आहात. आत्ता काही क्षणापूर्वी तुम्ही घाणेरडे सरड्यासारखी दिसत होता आणि आत्ता अत्यंत रूपमान, अत्यंत श्रेष्ठ, अतिशय तेजस्वी असे दिसतं. नक्की आपण कोणतरी देव असाल असं मला तरी वाटतं. आणि जर देव असाल तर मग आपण हे अशा प्रकारे सरड्याच्या योनीमध्ये कशा आलात हेही सांगा. आणि देव असाल तर कोण देव आहात हेही मला सांगा, मला ऐकायला आवडेल, आम्हाला सर्वांनाच आवडेल. हो, म्हणजे त्यांनी स्वतः पण मला काही माहीत नाही असं दाखवलं भगवंतांनी. आणि ही माहिती विचारली का तर सर्वांना माहिती मिळावी. भगवंतांनी प्रश्न केला या सरडारूपी व्यक्तीला. आणि अर्थात ती जी व्यक्ती होती जी अत्यंत तेजस्वी होती सूर्यासारखी, तिने पहिलं काम काय केलं असेल तर कृष्णाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून दिलं आणि त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला की प्रभू, माझं नाव आहे नृग. नृग नाव आहे माझं, नृग. इक्ष्वाकूचा मी पुत्र आहे. आणि अर्थात हा वंश अतिशय प्रसिद्ध आहेच आहे, रामाचाच वंश आहे तो. बरोबर, याच वंशामध्ये प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला होता, इक्ष्वाकू वंशामध्ये. त्यामुळे तो प्रसिद्ध होता, म्हणजे हा जुना वंश होता. आता तर द्वापार युग सुरू होतं भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे. इथं त्रेतायुगातलं कुल आहे प्रसिद्ध. त्यामुळे तो म्हणाला मी अशा प्रकारे हा इक्ष्वाकूचा मुलगा आहे आणि माझं नाव नृग आहे. अर्थात मी राजपुत्र आहे किंवा राजाच होतो. तर आपण माझं नाव कदाचित ऐकलं असेल सुद्धा, नसेल सुद्धा ऐकली. पण माझी कथा मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो. आपण विचारलं जरूर ऐकावी. आणि खरोखर ही कथा जी आहे ना, कथा अशी जास्त नाही, परंतु त्यातून जी काही गोष्ट आपण ऐकतो ते ऐकल्यावर धक्का बसतो कधी कधी की काय कर्माचं फळ काय मिळतं हे ऐकून धक्का बसायची पाळी आहे परत एकदा. म्हणजे माहीत असलं तरी सुद्धा वाचल्यावर थोडा इम्पॅक्ट होतो ना, ऐकल्यावर सुद्धा होतोच ना. तसंही ही कथा आहे गंमतशीर. की तो म्हणाला की ऐका, तुम्हाला माझी कथा सांगतो, माझं काय आहे ते ऐका म्हणला. आणि तो म्हणाला की भगवंतात कसं पाहिलं तर आपल्याला माहीत नाही अशी कुठली गोष्ट आहे असं मला तर वाटत नाही. कारण आपण सर्वज्ञ आहात. अहो, सर्व प्राण्यांच्या अंतरंगात पण आपण आहातच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी त्याची खूप वर्णन छान केली. ते काय म्हणाले की काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही. बघा हा काय छान वाक्य आहे की काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही. भगवंताला ज्ञान आहेच आहे, पण ते ज्ञान त्यांना त्यांच्या वयावरती किंवा काळामुळे त्याच्यात कमी किंवा अधिक होत नाही. आपल्याला फरक पडतो. काळाचा पडदा आपल्या ज्ञानामध्ये नक्की फरक आणतो, बाधा आणतो, पण तो भगवंताच्या फक्त आणत नाही.
कारण जसा जसा काळ जातो आपण बऱ्याच गोष्टींची आपल्याला विस्मृती होत जाते बघा. बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो अरे मला लक्षात येत नाही, हां पुसट पुसट आठवतं आहे. काळ हा असा आहे. इतकंच कशाला की याच्या आधीचा सुद्धा आपल्या जन्माच्या आधीचा काळ काय कुठे आपल्याला आढळतो. खरं पाहिलं तर माहीत असतंच ना, गर्भामध्ये असताना आठवत असतंच ना, परंतु नंतरच आपण सगळं विसरतो ना. काळ बदलतो, बाहेर आल्यावरती काळ बदलल्यावरती लगेच अखंड ज्ञानामध्ये बाधा येतेच ना. हे सगळ्या जीवांच्या बाबतीत घडतं. म्हणून त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं मृगाने, म्हणाले की काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणत नाही, पण आपल्या येते. लक्षात ठेवा, आपण ही गोष्ट नेहमी सध्यासुद्धा आपण ही गोष्ट नेहमी याचा सामना करतो आहोत की सतत आपली स्मृती कमी कमी होत चाललेली आहे. कारण काळ जो आहे हा सगळ्या गोष्टीला आपल्याला विसरण्यास भाग पाडतो. मागल्या जन्मात आम्ही काय कृत्य केलं म्हणून या जन्मी हा जन्म घेतला आहे काहीही आठवत नाही, काहीच आठवत नाही. कारण काळ मध्ये आहे जो आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणतो पण भगवंताच्या आणत नाही. हेच नृगरागाने सांगितलं की काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही. मग जर ही गोष्ट आपल्याला जर लागू आहे की काळाचा पडदा काही येत नाही, तर मग आपल्याला ज्ञात नाही अशी गोष्ट कुठली आहे. आपल्याला सर्वच गोष्टीचं ज्ञान आहे हे मला माहीत आहे, तरी पण मी ही कथा सांगतोय. बघा किती सुंदर तरी नृगराजाने वर्णन केले की सगळं ज्ञात आहे. त्याचं कारण का, ते ही गोष्ट की काळाचा पडदा आपल्याला मध्ये येऊ शकत नाही. म्हणून सर्वज्ञ आहे त्याची खात्री आहे, पण आपली इच्छा नव्हे आज्ञा आहे असं मी मानतो. आपली इच्छा माझ्यासाठी आज्ञाच आहे ना, आणि म्हणून आपली आज्ञा आहे म्हणून मी ही कथा सांगू इच्छितो भगवंता की काय माझं आयुष्य होतं. भगवंता गोष्ट अशी आहे, आता इतरांनाही नवीन असणार आणि इतरांसाठी तर भगवंताने हे सगळं केलं. तो सांगतोय की भगवंत असं आहे की या पृथ्वीवरती जेवढे धुळीचे कण आहेत, बघा या पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत, आकाशात जितके तारे आहेत, पावसाळ्यात पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात, इतक्या गायी मी दान केल्या होत्या. किती दान केल्या होत्या की धुळीचे कण मोजता येतात का, नाही मोजता येत. आकाशातले तारे किती आहेत मोजणं कठीण आहे. पावसाळ्यात पाणी किती पडतं, पाण्याच्या धारा किती पडतात सांगणं कठीण आहे. इतक्या गायींचं दान मी केलं होतं असं नृगराजा सांगतोय. बरं, त्या गायीसुद्धा कशा होत्या, सगळ्या चांगल्या होत्या. गायी सगळ्या तरुण होत्या, दुधाळ होत्या, सुलक्षणी होत्या, आणि या सगळ्या मी न्यायाने मिळवलेल्या होत्या. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करून, कुठल्याही प्रकारचा वाममार्गाने हे सगळं मी मिळवलेलं नव्हतं. न्यायोचित असं हे सगळं मी प्राप्त केलं होतं. त्यातल्या काही ज्या होत्या त्यांना वासरंसुद्धा होती, त्यांनासुद्धा मी त्यांची शिंग सोन्याने मढवली होती. आणि अशा प्रकारच्या या सुंदर गायी ज्या आहेत, इतक्या प्रमाणात मी श्रेष्ठ अशा ब्राह्मण कुमारांना दिल्या, जे सद्गुणी शील संपन्न, कुटुंब पोषणास असमर्थ. बघा गंमत, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी आणि शिष्यांना विद्यादान करणारे चारित्र्य संपन्न तरुण होते. बघा वैशिष्ट्य कसं आहे की या गायी कोणाला दिल्या, जे ज्येष्ठ ब्राह्मण कुमार आहेत. श्रेष्ठ, श्रेष्ठची व्याख्या आहे का की ब्राह्मण तर ठीक आहे मिळेल आम्हाला, पण श्रेष्ठ आहेत का, सद्गुणी असावेत, शील संपन्न असावेत. शिवाय हा फॅक्टर आता नंतर जे सांगतात ते कठीण भाग आहे की कुटुंब पोषणास असमर्थ. अशा व्यक्ती हल्ली मिळणं कठीणच आहे. एक वेळ तुम्हाला सत्शील ब्राह्मण मिळेल, पण इतका गरीब हल्ली कोण राहिलं नाही हो, परंतु त्यांना मिळाले त्या काळी. पण बाकीच्या सुद्धा ज्या त्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्याही महत्त्व आहेत की सद्गुणी, शील संपन्न, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी, आणि आणखीन एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य होते की शिष्यांना विद्यादान करणारे, जे जी आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, असं जे तुकाराम महाराजांनी म्हणलं तसा प्रकार झाला
की त्यांना ज्ञान असतंच ब्राह्मण लोकांना, पण ते ज्ञान इतरांना देण्याची इच्छा ठेवून ते दान देतात, असे ब्राह्मण. आणि अशा या ब्राह्मणांना ह्या सगळ्या इतक्या गायी दिल्या. किती सुंदर सांगितलं बघा, की देणारे व्यक्तीसुद्धा किती सत्शील असायला पाहिजे. ह्याच्यातल्या किती गोष्टी त्यामध्ये असतील हा आपणच बघा. परंतु अशा प्रकारच्या जितक्या चांगल्या गोष्टी एखाद्या व्यक्तीमध्ये असतील, तर त्याला जर दान दिलं तर त्यातून नक्कीच आपल्याला जास्त पुण्य लावेल, यात शंका नाही. सत्पात्री जेवढं दान देऊ तेवढं जास्त आपल्याला त्याचं फळ मिळतं, ह्यात शंकाच नाही. हे त्यांनी दान अशा प्रकारे केलं. त्याच्यानंतर तो म्हणाला की काही दान करताना मी असंही केलं की काही गायींच्या जोडीला जमीन, घरं दिली, काही घोडे, काही हत्ती आणि काही दासीसुद्धा ज्या आहेत त्या पण दान केल्या. याच्या जोडीला मी पुष्कळशा विहिरी वगैरे पण बांधल्या, तलाव बांधले, का तर लोकांना पाणी मिळावं. नंतर अनेक यज्ञ पण केले. इतकंच नव्हे तर खाण्यापिण्याचे अनेक पदार्थ पण मी दान केले. अत्यावश्यक वस्तू पण दान केल्या, जसं अंथरुणं लागतात, वस्त्र लागतात, ही पण मी दान दिली. घरात लागणारं सगळं साहित्य पण मी यांना दान दिलं. अशा प्रकारे सर्व प्रकारचं दान नृगराजा म्हणतात मी दिलं. किती पुण्यवान असेल बघा, की इतकं सगळं दान केलं आणि ते पण अशा प्रकारच्या ब्राह्मण कुमारांना दिलं, अशा प्रकारच्या ब्राह्मणांना दिलं. किती जबरदस्त काम केलं त्याने. तो म्हणला, महाराज मी हे सगळं असं केलं आहे आधी. त्याच्या पुढे ऐका आणखीन, की हे सगळं मी करत होतो आणि हे सगळं करत असताना असंच एकदा झालं की मी काही गायींचा कळप जो आहे तो एका अशाच तपस्वी ब्राह्मणाला देत होतो. परंतु असं घडलं की काही ब्राह्मण जे आले होते त्यांच्याकडे सुद्धा एक गाय होती जी त्यांची होती, पण ती गाय चुकून माझ्या दान देणाऱ्या गायीच्या कळपात येऊन बसली आणि मला हे काहीही समजलं नाही. ती जी गाय होती ती त्या ब्राह्मणाची गाय होती, माझी नव्हती. पण मला काही कल्पना नव्हती, माझं लक्ष नव्हतं. ती गाय येऊन ह्या कळपात बसली आणि मला असं वाटलं ही माझीच गाय आहे. आणि म्हणून मी नकळतपणे ती गाय इतर गायींच्या जोडीला दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान देऊन टाकली. ही गाय जेव्हा त्या ब्राह्मणाला त्याने दिली, तर तो ब्राह्मण काय त्याला करतो माहिती, त्याने घेतल्या सगळ्या गायी आणि निघाला. तेवढ्यात या गायीचा जो मूळ मालक होता तो तिथेच नेमका आला आणि तो म्हणाला, अहो महाराज, कुठे गाय घेऊन चाललात? ही माझी गाय आहे. तेव्हा ज्याला दान मिळालं तो ब्राह्मण म्हणाला, अहो ही माझी आहे, मला नृगराजाने दान दिलेली आहे. तो म्हणला, असं कसं दान दिली माझी गाय असताना? ही माझीच गाय आहे, तो दान देऊच शकत नाही, त्याला अधिकार काय? हा ब्राह्मण म्हणाला, मला अधिकार काय आणि काय हे माहीत नाही. मला एवढं माहिती आहे की नृगराजाने मला या एवढ्या गाय दिल्या, त्याच्यामध्ये ही गाय आहे, त्यामुळे ही मला दिली, मी तुला देणार नाही, ही माझी आहे. झालं, दोघांमध्ये भांडण सुरू झालं. माझी आहे, माझी आहे, माझी आहे, तू जो बरोबर नाही, माझं बरोबर आहे, चालू आहे. मग शेवटी करता 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 हे भांडण अर्थात राजाकडे आलं आणि म्हणाला की हे असं असं घडलंय बघा, काय तुम्हीच न्याय करा. एक जण म्हणाला की महाराज, हा मला गाय परत मागतो, मी तर काय देणार नाही, कारण ही गाय आपण मला दान दिली आहे. तेव्हा दान दिलेली वस्तू मी कशाला इतरांना देऊ, ती माझी आहे आता, आणि तुम्हालाही मी देऊ शकत नाही परत, मला माहीत नाही. दुसरा म्हणाला, अशी कशी दान देऊ शकतात? राजे असले तर काय झालं, इतरांच्या वस्तू घेऊन ते कसे दान देऊ शकतात? अरे असं करणं म्हणजे चोरी झाली. तर असं कसं माझी वस्तू ते दान देऊ शकतात? माझ्या गायीची चोरी झालेली आहे आणि ही तुझ्याकडे आहे, तेव्हा लक्षात ठेव, तू चुकीचं करू नकोस. महाराज तुम्ही आता न्याय करा. आता महाराजच संकटात पडले. महाराज धर्मसंकटात पडले. काय करावं त्यांना समजेना, की दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. दान दिली ही गोष्टही सत्य आहे आणि ती याची स्वतःची गाय नाही हेही सत्य होतं. आणि दोघे भांडतात ते बरोबरच आहे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी. आता करायचं काय, आपण काय करायचं? चूक तर माझ्याकडून घडलेली आहे. गाय मागू पण शकत नाही परत, कारण गाय दिलेली आहे.
हक्क तर माझा नाहीच आहे, आता काय करायचं. राजाने क्षणभर विचार केला आणि नंतर तो त्या दोघांना म्हणाला की महाराज, असं करूया का, ही जी एक गाय आहे ही ठीक आहे की माझी नव्हती, मी त्याला देऊन टाकली. तुमची गाय चुकून त्यांना दिली आहे, तो तर काय परत देणार नाही ब्राह्मण. तर मी ही जी गाय तुमची माझ्याकडे चुकून आली आहे तिच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला 1,00,000 गायी देतो. आता आपण एखाद्या इथे हेच केलं असतं नाही का, की समजा माझं काही चुकून 100 झालं इकडचं तिकडचं, मी काय म्हणेन, बाबा ठीक आहे चुकून झालं, क्षमा कर, त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू मी तुला तशीच देतो. कदाचित मी एकच वस्तू दिली असती, पण हे राजे आहेत ते म्हणाले की ही जी एक गाय तुझ्या चुकून माझ्याकडे आली तिच्या बदल्यात मी तुला 1,00,000 गायी देतो. तेव्हा ही जी गाय आहे ती मला परत देऊन टाक, म्हणजे माझा हक्क होईल ना, म्हणजे माझं पाप नष्ट होईल. आणि हे सगळं नकळत घडलेलं आहे आणि माझ्यावर कृपा करा आपण, आणि ह्या 1,00,000 गायीचा स्वीकार करा आणि ती गाय मला परत द्या. कारण जर तुम्ही परत नाही दिली तर चोरीचा धब्बा माझ्यावर बसेल, आणि अर्थात चोरीचा धब्बा जर बसला तर मला नरकातच जावं लागेल ना. तेव्हा ह्या संकटातून आपणच मला वाचवा. त्यांनी सांगितलं पण तो ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, मला तू 1,00,000 काय अजून जरी काही जरी दिलंस तरी पण मला या गायी नको आहेत. माझं जे आहे ते माझं आहे, खला मी काही करणार नाही. आणि तो निघून गेला. म्हणजे असं झालं की थोडक्यामध्ये 1,00,000 गायीचा जे काही त्यांनी मोबदला दिला होता तो त्यांनी स्वीकारला ना. त्यामुळे गाय जी आहे तिची अवस्था हीच राहिली की चुकून हीच गाय राजाने घेतलेली आहे. जरी चुकून घेतली तरी त्याला चोरी हेच नामाभिधान पडणार होतं, आणि अशी ही चोरलेली गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला विकली गेली, हे अजून एक पाप घडलं. हे सगळं असंच राहिलं. त्यांनी इतके प्रयत्न करून पण त्यांनी त्या गायीचं मोबदला स्वीकारला नाही, आणि ही घटना घडून निघून गेली सगळी. ते दोन्ही ब्राह्मण निघून गेले. यथावकाश भरपूर काळ पुढे गेला आणि नंतर एक दिवस आयुष्याचा शेवट आला. आयुष्याचा शेवट आल्याने अर्थात राजाला मृत्यू आला. यमराजाच्या दूताने राजाला तिथे नेलं यमराजाकडे, आणि यमराजाशी त्याचा संवाद झाला. यमराजाने राजाला विचारलं, बाबा आता तुझ्या पापपुण्याचा मला हिशोब करायचा आहे, तेव्हा मला हे सांग की तुझ्या पापाचं फळ पहिल्यांदा पाहिजे की पुण्याचं फळ पाहिजे. दोन्हीचं फळ तुला मिळणारच आहे, पण तुला मी इतकी संधी देतो की पहिलं तुला काय भोगायचं सांग, पापाचं फळ पाहिजे का पुण्याचं. तू म्हणशील ते, इतकं स्वातंत्र्य मी तुला देतो, कारण तू चांगला राजा आहेस पण पाप तुझी आहेतच. तेव्हा बोल काय पाहिजे तुला. पुण्य तर तू खूप केलं आहेसच, यात शंकाच नाही आहे, आणि म्हणून तुला पुण्याचं फळ म्हणून एका अतिशय चांगल्या लोकाची प्राप्ती होणार आहे की असा लोक कोणाला मिळणार नाही, हे तुला नक्की मिळणार आहे. पण पापाचं काय करायचं सांग. पाप पण तुला जे झालंय त्याचं फळ भोगावं लागेल, हे भोगल्याशिवाय तुला कुठेच जाता येणार नाही, पुढची गती तुला प्राप्तच होणार नाही. तेव्हा त्याने क्षणभर विचार केला की पाप तर मला भोगायचंच आहे, मग पुण्य अगोदर भोगण्याच्या अगोदर पाप भोगून घ्यावं. नंतर जसं आम्ही जेवताना म्हणतो की गोड पदार्थ शेवटी खावा, गोड शेवट गोड व्हावा असं म्हणतो, आणि शेवटी आम्ही गोड पदार्थ खातो. आपल्या हिशोबात आपण भैरवीच करतो नाही का. जसं गोड राग जो आहे तो भैरवी आहे. सर्वात शेवटचा भजन जे गातात ते भैरवीत गातात. अर्थात गवळण पण चालते, परंतु जर तुम्हाला अशा प्रकारे शेवट करायचं असेल तर भैरवी रागा इतका गोड राग कुठलाच नाही आहे, आणि म्हणून शेवटी भैरवी करतात. आपण म्हणतो सुद्धा भैरवी झाली आता काही झाली, काहीच नको. तसा यांनी असा विचार केला की पापाचं फळ पहिलं भोगून घेऊ, नंतर फक्त पुण्यच आहे ना, मग आनंद घेऊ, दुःख पहिलं संपून टाकूया. म्हणून तो म्हणाला की यमराज असा आहे की आपण मला पापाचंच फळ द्या पहिलं, ते मी पहिलं भोगू इच्छितो, नंतर पुण्य आहेच आहे सगळं. तुम्हीच सांगितलं की भरपूर पुण्य आहे वगैरे वगैरे. यमराज म्हणाले ठीक आहे, जा जमिनीवर. यमराज म्हणाले जमिनीवर जा,
आणि यमराज जमिनीवर जा म्हणल्यावरती या राजाला जो देह प्राप्त झाला हा सरड्याचा देह प्राप्त झाला. आणि सरड्याचा असा अक्राळ विक्राळ देह त्याला प्राप्त झाला, पण हा सरडा विहिरीत जाऊन पडला. आणि तो जर तिथे पडला तेव्हा तो या क्षणापर्यंत महाराज आपण भेटेपर्यंत मी सरडा होऊनच तिथे थांबलो होतो. माझ्या मनामध्ये तेव्हा हीच इच्छा झाली की ठीक आहे, मी काही पाप कळलं असेल पण सरडा झालोय, परंतु आपली भेट व्हावी ही माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती. आपलं दर्शन व्हावं अशी माझ्या मनात खूप उत्कट इच्छा होती. आणि अर्थात आपली कृपा माझ्यावर होतीच. त्याच्यामुळे मला माझी पूर्वजन्माची सगळी आठवण तशीच राहिली. हे पुण्य आहे. अर्थात पूर्वजन्माची आठवण येण्यासाठी प्रचंड पुण्य पाहिजे. आपलेही काही पुण्य असतील, पाप तर असतातच, प्रश्न नाही आहे, परंतु आपलं पुण्य इतकं नाही आहे की आपल्याला मागचं काही आठवावं. परंतु राजाचं किंवा काही लोकांना काही गोष्टी आठवू शकतात जे अतिशय जास्त पुण्यवान आहेत. जसं जडद भरत राजाला पण सगळं त्याचं आठवत होतं. हरिण झाल्यावर पण त्याला आठवलं आणि मानव योनीत आल्यावर पण त्याला सगळं आठवलं, कारण पुण्यच जास्त होतं, पाप थोडं होतं नाही असं नाही. तसं या राजाला सुद्धा पूर्वजन्माची सगळी आठवण ती तशीच आली होती. म्हणून त्याच्या मनात ही इच्छा निर्माण झाली की ठीक आहे, मी सरडा होऊन इथं पडलो आहे, परंतु भगवंता तुझी आठवण येते रे मला. आणि मी जरी इथे असलो तरी माझ्या मनामध्ये तूच आहेस, तुझंच मी चिंतन करतो आहे, तुझंच मी ध्यान करतो आहे. जरी मी सरडा असलो तरी हरकत नाही, माझ्यावर ही कृपा तू केलीच आहेस. त्यामुळे मी आपलं चिंतन करतच राहणार आहे. आणि हे अशा प्रकारचं चिंतन मी सरडा असताना सतत केलं. आणि त्याचंच फळ असेल कदाचित भगवंता, त्याचंच फळ असेल नक्कीच की आज अनेक वर्ष मी या ठिकाणी पडलो, परंतु आज माझा उद्धार करण्यासाठी आपण प्रत्यक्ष स्वतः इथे आलात, मला स्पर्श केलात आणि मी पवित्र झालो. भगवंताचा स्पर्श झाल्यावर पवित्र होणारच. आपण त्याला कोण अपवित्र करणारे आलो. आता भगवंता, आता आपण मला आज्ञा द्यावी. माझी कथा मी आपल्यालाच कशाला सर्वांनाच सांगितली की काय झालं आणि मी कसा इथे पडलो आणि कसा माझा उद्धार झाला, ही सगळी कथा मी सांगितली आहे. तेव्हा आता माझ्यावर अशीच कृपा करा आणि मला अर्थात माझ्या स्थानी जाण्याची परवानगी द्या. आता मी देवलोकी जाणार आहे, कारण यमाने सांगितलं की तुझं पाप संपलं की नंतर तुला अशा एका ठिकाणी जायचं आहे की बस रे बस. तेव्हा ते देवलोकी ते स्थान आहे, तेव्हा मी आता तिथे जाऊ इच्छितो. आपली अनुमती आणि आशीर्वाद मला पाहिजे आहे. भगवंत म्हणाले ठीक आहे, अनुमती आहे आणि आशीर्वाद पण आहे. ते म्हणाला जर आशीर्वाद असेल तर मला एक गोष्ट द्या. भगवंत म्हणाले बोल काय पाहिजे. म्हणे कृष्ण असं आहे की मला ही गोष्ट आपण द्या, मी कुठेही जरी गेलो तरी माझं चित्त नेहमी आपल्या चरणकमलांवर स्थिर असावं. किती छान मागणी मागितली नाही का. की कुठेही गेलो तरी मला तुझं चरण आठवावं, माझं चित्त नेहमी तुझ्या चरणावर स्थिर असावं. किती मोठा महत्त्वाची मागणी त्यांनी केली नाही का. खरोखर आपण प्रार्थना करतो की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी, निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. खरंच अशी कृपा व्हायला पाहिजे. जिथे कुठे आपण मस्तक ठेवू तिथे सद्गुरूंचे पाय दिसावे, ही कृपा व्हायला पाहिजे. आणि हेच त्यांनी मागितलं की माझं चित्त नेहमी आपल्या चरणकमलावर स्थिर असावं, असं त्यांनी भगवंताला मागितलं. आणि अर्थात भगवंत अशा प्रकारच्या मागणीसाठी नेहमीच होकार देतात. अशा प्रकारे भगवंताचा त्यांनी प्रार्थना केली, भगवंताची अनुमती घेतली, भगवंताचा आशीर्वाद घेतला आणि नंतर तो आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाला. यमधर्माने त्याला विमान पाठवलं होतं, कारण आता फक्त पुण्याचा भाग शिल्लक होता. आणि तो पुण्याचा भाग शिल्लक होता जो उपभोगण्यासाठी ज्या लोकात त्याला जायचं होतं त्या लोकात जाण्यासाठी दिव्य असं हे विमान तिथे त्यांनी पाठवलं होतं. ज्या विमानात तो जाऊन बसला, सर्वांना नमस्कार केला आणि अर्थात विमान
इच्छित स्थळी उडालं. अशा प्रकारे ही गोष्ट घडली. ही सगळी गोष्ट जेव्हा घडली तेव्हा भगवंतानी तिथे असलेल्या लोकांना काही उपदेश केला. खूप महत्त्वाचा उपदेश. बघा, मी म्हटलं ना की गोष्ट साधी आहे, पण यातून फार फार महत्त्वाचा तरी संदेश दिला आहे. फार महत्त्वाचा आहे की तो आपल्याला थोडाफार माहीत असला तरी पण तो खरंच परत परत ऐकायला पाहिजे की काय कर्माची फळं कशी मिळतात. बघा, भगवंत तिथले जमलेल्या सर्व लोकांना म्हणाले, क्षत्रिय बरेचसे होते, ते म्हणाले की बघा, प्रत्येक कर्माचं फळ आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मणांचं जर तुम्ही धन जर कधी हिरावून घेतलं तर ते तुम्हाला कधीच पचणार नाही. लक्षात ठेवा, अल्प धन सुद्धा तुम्ही घेऊ नका, चुकून सुद्धा. जसं ह्या राजाने चुकून ती गाय कल्पात आली आणि त्याने ती विकून टाकली. विकून नाही टाकली, दान केली, पण चुकून जी गोष्ट केली त्याचं त्याला हे प्रचंड पाप लागलं. म्हणून भगवंत असं म्हणतात की ब्राह्मणांकडचं अल्पधन सुद्धा तुम्ही हिरावून घेऊ नका. हिरावून घेतलं तर ते तुम्हाला कधीच पचणार नाही. म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की अशा प्रकारच्या ब्राह्मणांचं धन हे धन नाही, ते विष आहे, तेव्हा तुम्ही चुकून पण घेऊ नका. हे पचवण्यासाठी कुठलंही तुम्हाला साधन मिळणार नाही. पापाला ह्या तुम्हाला फिरवून परत पुण्यामध्ये बदलता येणार नाही, याचं तुम्हाला फळ भोगावंच लागेल. आणि म्हणून तुम्ही अशा गोष्टींपासून सावध राहा. त्याने असं म्हणलंय की काही लोक अशा सगळ्या गोष्टी मानत नाहीत. मान्य न मानणं हा तर वेगळाच भाग आहे, परंतु हे नक्की आहे की भगवंत सांगतायत. लक्षात ठेवा, इतर कोणी सांगत नाही. प्रत्यक्ष कृष्णाच्या तोंडात हे वाक्य आहे. कृष्णाने सांगितलं की जर आपण पूर्वसंमती न घेता जर एखाद्या अशा प्रकारच्या ब्राह्मणाकडचं जर आपण धन घेतलं, जबरदस्तीने घेतलं, नकळत घेतलं किंवा थोडंसं जबरदस्तीने घेतलं, तर त्याचे जे परिणाम होतात ते त्यांनी सांगितलं कृष्णाने. ते म्हणाले की ते 3 पिढ्या तुमच्या नष्ट करू शकतो. आणि जर तुम्ही बळजबरीने जर भोगण्याचा प्रयत्न केला तर पूर्वजांच्या 10 पिढ्या सुद्धा नष्ट होऊ शकतात. इतकं पाप लागू शकतं. जर एखाद्या व्यक्तीने समजा एखाद्या ब्राह्मण व्यक्तीचं उदरनिर्वाहाचं समजा साधन जर घेतलं, की समजा एखाद्या व्यक्तीकडे एखादा पशु आहे, जसं गाय आहे, समजा म्हैस आहे, हे जर घेतलं आणि जर त्या व्यक्तीला अर्थात दुःख तर होणार, आणि जर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तो सच्चिल ब्राह्मण असेल तर तुम्हाला अगणित वर्ष कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये जावं लागेल. जर उदरनिर्वाहाचं साधन जर आपण हिरावून घेतलं तर इतकं पाप लागू शकतं की कुंभीपाक नरकामध्ये काय आहे त्याचं वर्णन पुढे आहे, पण तिथे जाऊन तुम्हाला अगणित वर्ष अनेक दुःखाचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी त्यांनी असं म्हणलं की तो 60,000 वर्ष विष्ठेतला किडा पण होऊ शकतो. भगवंत सांगतात की अशा प्रकारे जर आपण कुठल्या एखाद्या चांगल्या ब्राह्मणाचं जर अशा प्रकारे जर धन घेतलं तर तो विष्ठेतला किडा होतो आणि 60,000 वर्ष त्याला या ठिकाणी राहावं लागतं. आणि असंही कधी कधी होतं की काही काही गोष्टीचा जो परिणाम आहे तो लगेच पण होतो आणि काही काही गोष्टीचा नंतर होतो. म्हणजे जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की जेव्हा आपण किरणोत्सर्ग खातो, किरणोत्सर्ग जेव्हा होतो एखाद्या ठिकाणी, त्या किरणोत्सर्गाचे अनेक परिणाम असतात. किरणोत्सर्जन म्हणजे काय? आपल्या भाषेत रेडिएशन. तर किरणोत्सर्जन जर आपण जर कधी घेतलं अंगावर तर त्याचे लगेच काही परिणाम होतात आणि काही परिणाम नंतर होतात. तत्कालिक परिणाम आणि दूरगामी परिणाम हे तर आपण शिकलेलं आहोतच विज्ञानामध्ये. तसंच त्यांनी म्हणलं की अशा प्रकारचं काही जर पाप आपण ब्राह्मणांच्या बाबतीत केलं, जर एखाद्याचं धन घेण्याची जरी जबरदस्तीने इच्छा केलीत आणि जर थोडंफार घेतलं तर कधी कधी असाही परिणाम होऊ शकतो की तो याच जन्मामध्ये अल्पायुषी ठरू शकतो. म्हणजे लगेच पण काही ठिकाणी असंही फळ मिळतं की त्याचं आयुष्य लहान होतं, असंही भगवंतांनी सांगितलं. लक्षात ठेवा. आणि त्यातून सुद्धा जर समजा
असं केल्यावरती तो त्याला मृत्यू तर येईलच, परंतु नंतरची गती अतिशय खराब मिळेल. पहिल्यांदा त्याला कुंभीपाकमध्ये जावं लागेल आणि नंतरसुद्धा एखादा जन्म मिळेल, तो अशा प्रकारचा एखाद्या पशूचा जन्म मिळू शकेल किंवा अशा प्रकारच्या एखाद्या प्राण्याचा जन्म मिळू शकेल, असंही होऊ शकतं. आणि म्हणून आपण नेहमी या गोष्टीपासून सावध राहा. कधीही एखाद्या सच्छील अशा ब्राह्मणाचा एक वेळ तुम्ही आशीर्वाद नाही मिळाला तर चालेल, पण त्याचा शाप कधी घेऊ नका. शाप आपोआप लागतो, असं भगवंत म्हणतायत. आणि म्हणून आपण अशा सगळ्या गोष्टी करताना खूप जपायला पाहिजे, की चुकूनसुद्धा नकळतसुद्धा आपल्याकडे कोणाचाही, मी तर म्हणतो, धन येऊ नये. ब्राह्मणाचं तर सोडूनच द्या, परंतु चुकूनसुद्धा कुठल्याही व्यक्तीचं आपण धन आपल्याकडे येता कामा नये. धन आलं तर ते ठेवू नका, कारण इतकी मोठी जर सजा आपल्याला मिळणार असेल तर हे अशा गोष्टी आपल्याला हव्यात कशाला. म्हणून खूप सावधगिरी बाळगा, की कर्म जेवढी प्रकारची आपण करतो त्या प्रत्येक कर्माचा अत्यंत भयानक अशी शिक्षा ठेवलेली आहे. छोट्या छोट्या कर्माची गाय त्यांनी नकळत घेऊन दिली, दान केली, स्वतः पण नाही घेतली, तरी पण त्याला सरडा बनावं लागलं. किती कठीण प्रकारची त्यांनी या ठिकाणी शिक्षा ठेवलेली आहे बघा. मग जे लोक ह्याच्यापेक्षा मोठी मोठी पापं करतात त्यांना काय सजा असेल, विचार करा. विचार करू शकत नाही. पण या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सत्य आहेत, कारण भगवंताच्या मुखातून या आलेल्या आहेत. आणि म्हणून भगवंत त्या सर्वांना तिथे जमलेल्या सांगतो, की बाबांनो, तुम्ही सावध व्हा. कुठल्याही प्रकारची अशी इच्छा ठेवू नका की इतरांचं धन मी लुबाडेन. इतरांचं धन लुबाडण्याची इच्छा निर्माण झाली तरी पाप लागतं, विशेषतः ब्राह्मणाचं. इतकं सांभाळा असं भगवंत सगळ्या जमलेल्या लोकांना सांगतात. आणि हे उदाहरण तुमच्यासमोर मी ठेवलेलं आहे असंही भगवंत म्हणाले. आणि म्हणून आपल्याला वाटतं, परंतु लहान लहान कर्माची सुद्धा अनेक, छोट्या छोट्या कर्माची सुद्धा अनेक खूपच मोठी मोठी फळं मिळतात. वाईट आणि चांगली दोन्ही मिळतात, नाही असं नाही. आणि म्हणून हा जो काही अध्याय किंवा ह्याच्या पुढे काही जो अध्याय आहे ना, की ज्याच्यामध्ये कुठलं पाप केलं तर काय सजा आहे, हे सगळ्यांनी वाचावं, खरंच ऐकावं. त्यामुळे आपण खूप सावध राहतो. कुठूनही चुकूनही आपल्याकडून पाप घडू नये हा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण नकळत माहीत नसल्यामुळे अनेक आपण चुकीच्या गोष्टी करत असतो. पण जर ज्ञान झालं तर निदान आपण सावध तरी राहतो, की नको बाबा हे करायचं नाही, हे पाप आहे, हे समजतं. या गोष्टीतून आपल्याला हे ऐकल्यावरती खरंच हे वाटतं, की नकळत झालेल्या गोष्टीसाठी इतकी मोठी सजा आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींपासून जिथे पाप होऊ शकतं आपण सावध राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा उपदेश भगवंताने तिथल्या सर्व लोकांना केला. आणि अर्थात भगवंताने केलेला उपदेश सर्वांनी नीट ऐकला. आणि भगवंताला म्हणाले, की भगवंता, आपण उपदेश केला आणि त्याच्या जोडीला आम्हाला हे उदाहरण पण दाखवलं, की काय होऊ शकतं. छोटीशी चूक झाली तरी काय होऊ शकतं याचं उदाहरण आपण आम्हाला प्रत्यक्ष दिलं. उदाहरण हे आपण पटवून दिले. शेवटी काय, की उदाहरण दिलं तरच मनुष्याला पटते. नुसतं कुठलंही ज्ञान तुम्ही नुसतं सांगा, त्याचा काही विशेष उपयोग होत नाही. परंतु ते ज्ञान देत असताना आपण एखादं उदाहरण दिलं तर त्याचा नक्की परिणाम होतो. आणि म्हणूनच सगळे तिथले जमलेले जे क्षत्रिय होते ते म्हणाले, भगवंता, आपण ज्ञान तर दिलं, परंतु उदाहरण आम्हाला हे दाखवून दिलं काय होतं. आपल्याला हेही माहिती आहे की स्वतः भीष्माचार्यांची कथा आपल्याला माहीतच आहे. प्रश्न नाहीच आहे, की ते जेव्हा शरशय्यावर पडले होते, जेव्हा दक्षिणायन सुरू होतं आणि उत्तरायणाची वाट बघत ते शरशय्यावर जमले, तेव्हा सुद्धा भीष्मानेच विचारलं होतं ना कृष्णाला, की माझं असं काय पाप घडलं की मी इतके दिवस असा या बाणशय्येवर राहणार आहे, वेदना सहन करत. काय माझं, ठीक आहे की मी स्वतः माझा प्राण रोखून ठेवला आहे, पण हे मला करणं भाग पडलंच ना. आज मी प्राण सोडत का नाही, तर दक्षिणायन सुरू आहे म्हणून. पण मग हा वेदनेचा जो काही भाग आहे, इतके दिवस मी सोसणार आहे स्वतःहून, का तर माझा काहीतरी भोगत असणार ना. म्हणून तर मला अशी बुद्धी झाली ना. मग मी काय पाप केलं मला आठवणार नाही, पण तुला तर कृष्णा सगळं माहितीच आहे. तेव्हा कृष्णाने सांगितलंच होतं, की बाबा असं आहे की तुम्ही एका जन्मामध्ये असं घडलं की तुम्ही एका घोरपडीला, माझ्यामध्ये घोरपड होती एक, तिला तुम्ही उचलून फेकून दिलत आणि ती काटेरी याच्यावर पडली.
आणि मग तिला अर्थात खूप त्रास झाला आणि म्हणून त्याचं फळ म्हणून तुम्ही आज ह्या बाणशय्येवर आहात. ऐकून अर्थात भीष्माचार्य म्हटले, मी तर सहजपणे तिला फेकून दिलं बाणावर धरून. असं होईल मला कुठे माहीत होतं आणि असं असं फळ मिळेल हेही मला माहीत नव्हतं. असं आहे. कर्म करताना म्हणून खूप सावध राहायला पाहिजे, की कुठल्या कर्माचं काय फळ मिळतं आपल्याला माहीत नसतं. म्हणून कर्म करताना सावधगिरीने केली पाहिजे, की त्याचं फळ तेव्हा आपल्याला माहीत नसतं, की आपण म्हणतो ना, की काय माझं कर्म आहे, हे असा मला आज त्रास का होतोय? माझं कुठलं कर्म आज असं आलं होतं, की ज्याच्यामुळे मला हे फळ मिळालं असं आपण कधी-कधी म्हणतो. कारण कर्म माहीत नसतं, कुठलं केलं ते. पण जेवढी आपल्याला दुःख होतात तीसुद्धा आपल्या स्वतःच्याच कर्माची फळं आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून हे थोडंफार माहीत करून जर आपण घेतलं, की कुठल्या प्रकारचं कर्म केलं तर काय फळ मिळतं, तर आपण थोडी सावधगिरी बाळगू आणि वाईट कर्म आपल्याकडून घडणार नाहीत. केवळ पुण्यकर्मच घडतील. म्हणून माहिती करून घेणं खूप जरुरी आहे. अतिशय सुंदर असा हा अध्याय होता. मला स्वतःला सुद्धा हे वाचताना असं सकाळी जेव्हा मी वाचलं एकदा, तेव्हाही मी मनात म्हटलं, भले हे माहीत असलेली गोष्ट असली तरी पण मला सुद्धा ऐकताना परत एकदा सांगताना हे वाटलं, की खरंच काय आहे? कशा प्रकारचं कठोर असं सगळं आहे ठेवलेलं. त्याचा परिणाम नक्कीच ऐकल्यावर सगळ्यांवरच होतो, माझ्यावरही घडला. म्हणून मला असं वाटलं, की ही कथा ऐकताना आपल्याला सुद्धा हे नक्की वाटेल, की किती सावधगिरी आपण बाळगली पाहिजे वागताना. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम या अध्यायाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण